तुमचा व्हिडिओ तुम्ही बंद पण करू शकता, कारण तुम्हाला हमेशा चॅटमध्ये लिहायला लागते त्यामुळे. आपल्याला व्हिडिओचं काही काम सुद्धा नाहीये. बघा, काल आपण वेगवेगळ्या प्रकारचे बायोम बघितले होते. कोणी मला चॅटमध्ये सांगू शकतो का, की काल आपण कोणता बायोम बघितला होता? बघू किती फास्ट मध्ये उत्तर देता तुम्ही. चॅटमध्ये तुम्ही उत्तर देऊ शकता मला. काल आपण कोणता बायोम बघितला होता? बायोम मीन्स ज्याच्यामध्ये भरपूर मोठे इकोसिस्टीम आहे. एक उत्तर आलेलं आहे आपल्या समोर. नमनचं लँड बायोम, राईट. लँड बायोम बघितला होता काल, लँड बायोम. त्या लँड बायोम मध्ये आपण परत दोन बायोम बघितले होते. एक म्हणजे ग्रासलँड. स्क्रीन दिसत नाही म्हणते ऋतुजा ठाकरे म्हणते स्क्रीन दिसत नाही. कोणाला प्रॉब्लेम आहे का हा स्क्रीन न दिसण्याचा? कारण स्क्रीन माझ्याकडून तर व्यवस्थित शेअर झालेली आहे. सगळ्यांना स्क्रीन दिसते का? येस, श्रेया. हा ऋतुजाला सूचना आहे की ऋतुजानं बाहेर लॉग आउट करून परत लॉग इन करा. ज्यांना काही प्रॉब्लेम असेल त्यांनी लगेच एक्झिट करा मीटिंगच्या आणि लगेच हे करायचं, एंट्री करायची. ठीक आहे. लँड बायोम मध्ये आपण काल बघितलं होतं एक ग्रासलँड बायोम, ग्रासलँड इकोसिस्टीम, आणि दुसरी बघितली होती आपण एव्हरग्रीन फॉरेस्टची इकोसिस्टीम. आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे रिझर्व आहेत भारतामधले त्यांची सुद्धा इन्फॉर्मेशन आपण काल बघितली होती. आज आपण ॲक्वॅटिक बायो इकोसिस्टीम बघणार आहे. आणि ॲक्वॅटिक म्हणजे जलचर. ॲक्वॅटिक म्हणजे जलचर जे पाण्यात राहतात ते. तुमच्या समोर स्क्रीनवर या ठिकाणी आहे दाखवलेलं ते. त्याच्यामध्ये फिश आहेत, कोरल आहेत, किंवा समुद्राच्या किंवा पाण्याच्या आतमध्ये जे काही जलीय वनस्पती आहेत, जलीय वनस्पती, या सगळ्यांचा समावेश जो आहे तो याच्यामध्ये होतो. तुमच्या सगळ्यांना माहित आहे की आपल्या पृथ्वीवर 71% ऑफ द लँड इज ऑक्युपाइड बाय वॉटर. 71% पाणी आहे. मग जमीन किती टक्के असेल? चार्ट मध्ये येऊ द्या उत्तर. 29%. बरोबर आहे नमनचं उत्तर. 29%, राईट. ते तिथंच दिलेलं आहे. फक्त तुमची नजर पाहिजे शोधण्याची. 29% जे आहे आणि 71% पाणी आहे आणि 29% लँड आहे. जर पृथ्वीवरच्या जमिनीवर एवढ्या मोठ्या सिस्टीम्स आहेत समजा, तर ॲक्वॅटिक इकोसिस्टीम ही वन ऑफ द लार्जेस्ट इकोसिस्टीम आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आपण त्याचा विचार बी करू शकत नाही इतकी मोठी ॲक्वॅटिक सिस्टीम आहे, कारण ती सगळ्यात मोठी स्पेस ॲक्वायर करते पृथ्वीवर. The study of aquatic biomes become very important according to the area. Aquatic biomes are widespread आणि ते मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेली आहे. मला एक सांगा, ॲक्वॅटिक इकोसिस्टीम मध्ये किती बायोमचा समावेश असेल? थोडंसं पुस्तकावर जर तुमचं लक्ष असलं तर मला माझ्या प्रश्नाचं उत्तर भेटून जाईल. म्हणजे मी बघतो की तुमचं पुस्तकात किती लक्ष आहे. बोला, ॲक्वॅटिक इकोसिस्टीम मध्ये किंवा ॲक्वॅटिक बायोम मध्ये किती प्रकारच्या मेन इकोसिस्टीम सापडत असतील?
3 श्रद्धा बरोबर आहे. श्रद्धाचं उत्तर बरोबर आहे. 3 कुठून शोधलं त्यांनी मी तुम्हाला सांगतो. त्यांनी हे उत्तर शोधलं इथून. फ्रेश वॉटर इकोसिस्टीम, मरीन इकोसिस्टीम आणि क्रिक इकोसिस्टीम. या 3 प्रकारच्या सिस्टीम ज्या आहेत त्या सापडतात. फ्रेश वॉटर इकोसिस्टीम म्हणजे गोडं पाणी. नद्यांमधलं, तलावामधलं जे पाणी आहे त्याला आपण म्हणतो फ्रेश वॉटर सिस्टीम, जे गोड पाणी आहे. मरीन इकोसिस्टीम मीन्स समुद्रातली जीवसृष्टी आणि क्रिक इकोसिस्टीम मीन्स खाडी. क्रिक म्हणजे खाडी. खाडी म्हणजे जो समुद्राचा भाग आतमध्ये येतो आणि त्या ठिकाणी नद्या जाऊन मिळतात, असं जो मिक्स झालेला भाग आहे त्याला म्हणतात क्रिक इकोसिस्टीम. तर फ्रेश वॉटर इकोसिस्टीम मध्ये आपला आपलं टार्गेट तेच आहे. प्रत्येक इकोसिस्टीम मध्ये आपलं टार्गेट तेच आहे. प्रत्येक इकोसिस्टीम मध्ये प्रोड्युसर आहेत. प्रत्येक इकोसिस्टीम मध्ये प्रायमरी कंझ्युमर आहेत. प्रत्येक इकोसिस्टीम मध्ये सेकंडरी कंझ्युमर आहेत. प्रत्येक इकोसिस्टीम मध्ये टर्चरी कंझ्युमर आहेत आणि प्रत्येक इकोसिस्टीम मध्ये डिकम्पोजर आहे. हमेशा लक्षात द्यायचं की हिरव्या वनस्पती ज्या आहेत, ज्या स्वतःचं अन्न स्वतः बनवतात, त्यांना प्रोड्युसर असं नाव आहे. जे या प्रोड्युसरांनाच खातात ते प्रायमरी कंझ्युमर आहेत. प्रायमरी कंझ्युमरला खाणारे सेकंडरी कंझ्युमर आहेत आणि सेकंडरी कंझ्युमरला खाणारे टर्शरी कंझ्युमर आहेत. आपण हीच गोष्ट प्रत्येक इकोसिस्टीम मध्ये बघितली. आणि टर्चरी कंझ्युमर ज्यावेळेस मरतात त्यांना डिकम्पोज करणारे डिकम्पोजर्स आहेत. आता सरळ सरळ आहे, प्रोड्युसर कोण? ॲक्वाटिक फ्रेश वॉटर मरीन सिस्टीम मध्ये कोण प्रोड्युसर असतील? तर पहिली गोष्ट आहे ॲक्वाटिक प्लांट, म्हणजे जे पाण्याच्या आतमध्ये राहणारे पाण्यामध्ये राहणारे वनस्पती. अल्थ्रॉक्स, हायड्रिला, अझोला, निटेला, तायफा, पिस्टिया, एकोरहॉर्निया, हे जे आहेत त्यांची नावं आहेत. हे फक्त तुम्हाला नावं आहेत यावर्षी, डीप मध्ये तुम्हाला यायचं नाहीये. प्रायमरी कंझ्युमर मध्ये ॲक्वाटिक इन्सेक्ट आहेत, स्नेल्स आहेत, ॲनलिड्स आहेत. स्नेल्स आहेत, घोंगे, घोंगे म्हणतात त्याला, घोंगे. आणि ॲक्वाटिक इन्सेक्ट म्हणजे पाण्यात राहणारे कीटक, जलीय कीटक. सेकंडरी कंझ्युमर काय? जे प्रायमरी कंझ्युमरला खातात, त्याच्यामध्ये स्मॉल फिशेस आणि फ्रॉग्स. स्मॉल फिशेस आणि फ्रॉग्सला खाणारे आहेत लार्ज फिशेस, नंतर हेरॉन्स आणि क्रोकोडाईल. आता हेरॉनचा अर्थ काय होतो ते तुम्हाला सांगतो. हेरॉन्स म्हणजे काय? हेरॉन्स म्हणजे होते करकोचा. हेरॉन्स म्हणजे काय होते? करकोचा. मग तुम्ही मला एक सांगा की करकोचा किंवा क्रोकोडाईल हे जमिनीवरही राहतात आणि पाण्यामध्ये त्यांचं अन्न ग्रहण करतात, मग ते काही ॲक्वाटिक सिस्टीमचा पार्ट असतील का? तुमच्या डोक्यामध्ये जर असा विचार जर येत असेल किंवा पाण्यात राहणाऱ्यांना पाण्यात ॲक्वाटिक मरीन सिस्टीमचा ते म्हणजे ॲक्वाटिक इकोसिस्टीमचा पार्ट आहे, तर डोक्यातून तो विषय काढून टाका. इकोसिस्टीम मीन्स वेअर लिव्हिंग थिंग्स कॅन गेट देअर फूड. जरी हे हेरॉन्स किंवा करकोचे किंवा क्रोकोडाईल जमिनीवर राहत असले तरी यांचं अन्न पाण्यात राहते, म्हणून हे पाण्याशी संबंधित आहे. म्हणून हे पण ॲक्वाटिक इकोसिस्टीमचाच पार्ट आहे. मग तुम्ही असं म्हणसाल किंवा हे मग लँड इकोसिस्टीमचा पार्ट नाही आहेत काय? हो, ते त्याच्यावर राहतात म्हणून त्याचा देखील ते पार्ट आहेत. दोघांकडे त्याचं आहे. आणि डिकम्पोजर मध्ये बॅक्टेरिया आणि फंगी याच्यामध्ये येते. आता पुढची पाहणार आहे आपण मरीन इकोसिस्टीम. मरीन इकोसिस्टीम म्हणजे समुद्रातली इकोसिस्टीम. Marine plants grow in these ecosystems. Shallow water contains small fishes, prawns feeding on algae. समुद्राचा जो उथळ भाग असतो त्या ठिकाणी शेवाळ येते.
आणि या शेवाळांना लहान मासे खातात. द सेंट्रल पार्ट ऑफ द सी हॅज लेस नंबर ऑफ aquatic लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सेंटर मध्ये कमी प्रमाणामध्ये जीव आढळतात. म्हणजे एक तर जीव कुठे आढळतात, समुद्र किनाऱ्याच्या उथळ भागामध्ये आढळतात. उथळ भागामध्ये ते आढळतात. समुद्राच्या मधामध्ये कमी aquatic आढळतात, कारण त्या ठिकाणी एरिया मोठ्या प्रमाणामध्ये आहे. एक तर तळाशी आढळतात, एक तर वरच्या तळाशी आढळतात. ओशन हॅज अ लार्ज अमाऊंट ऑफ न्यूट्रिएंट्स. ओशन मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे पौष्टिक घटक आहेत. द बॉटम ऑफ द ओशन्स हॅज मोर नंबर ऑफ डिकम्पोजर. बॉटम म्हणजे समुद्राचा तळ. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की एक गोष्ट लक्षात घ्या की पृथ्वीच्या मनुष्य जो आहे चंद्रापर्यंत जाऊन आला, मंगळापर्यंत त्याचं यान जाऊन आलं, सूर्यापर्यंत गेलं, सगळं गेलं, पण समुद्राच्या आतमध्ये अजूनही मनुष्य जास्त प्रमाणामध्ये गेला नाही. एक मरियाना ट्रेंच आहे, मरियाना गर्त तुम्ही भूगोलामध्ये नाव ऐकलं असेल. ती एवढी खोल आहे की ज्याच्यामध्ये हिमालय पर्वतही जाऊन जर बसला तरी जागा उरते, इतकी ती खोल आहे खाली. त्याच्यामध्ये जास्त जाता येत नाही, कारण तळाशी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा दबाव राहतो. आणि त्या दबावामध्ये तुम्हाला एक मागे उदाहरण तुम्ही ऐकलंच आहे त्याचं, की एक जे पनडुब्बी आहे, ते जे जे आहे ते फुटली समुद्र पाण्याच्या आतमध्ये. म्हणून वर इतकं डेंजर नाही, तितकं डेंजर समुद्राच्या आतमध्ये आहे. आणि अशा समुद्राच्या तळाशी कोण आढळतात? डिकम्पोजर. आणि डिकम्पोजर मध्ये कोण येते? बॅक्टेरिया आणि फंगी. हे समुद्राच्या तळाशी देखील आढळतात. डेड बॉडीज ऑफ द प्लांट्स अँड एनिमल वेस्ट मटेरियल्स आर डिकम्पोज्ड बाय द बॅक्टेरिया. आणि समुद्राच्या तळाशी जे प्राणी जाऊन मरतात त्यांना नष्ट करण्याचं काम कोण करते? तर हे बॅक्टेरिया करतात. थोडस आपण हे पाहू. टुडे दिविजा visited a hill. Honey bees were hovering on the flowers. One of them stung to Divija's hand. Divija was hurt due to that sting, and said with the anger that all the honeybees from the whole world must be destroyed. Afterwards she thought, what will happen if all honeybees are destroyed? We won't get honey, nothing more. What would be your explanation to Divija? हे दिविजा काय केली, एका पहाडावर एका ठिकाणी फिरण्याला गेली आणि त्या ठिकाणी तिला मधमाशी करकचून चावली. मग चावली तर तिने त्या मधमाशांना श्राप दिला सरळ सरळ, की आता या जगातल्या सगळ्याच्या सगळ्या मधमाशा नष्ट होऊ दे आत्ताच्या आता. तसा तो श्राप तर काही लागत नाही, पण तिने दिला. नंतर तिने विचार केला की जर का पृथ्वीवरच्या सर्व मधमाशा जर नष्ट झाल्या तर मग मध कोण देईल? दिविजानं स्वतःच्या मनाशी केलं. मग फक्त मधमाशा काय फक्त याच्या पुरत्याच मर्यादा आहे का? मधाच्या पुरत्याच मर्यादा आहेत का? मर्यादित आहेत काय? तुमचं उत्तर येस ऑर नो मध्ये द्या. फक्त मधापुरत्याच इम्पॉर्टंट मधमाशा आहेत का? दुसरे मधमाशांचं काहीच काम नाही का? नमन म्हणतो नाही, दुसरं काही काम नाही. हो, काम आहे. श्रद्धा, शिवानी, गौरी एक सोबत बसलेल्या, काम आहे त्यांचं. पोलिनेशन जे आहे, पोलिनेशन म्हणजे परागकण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्याचं काम मधमाशा करतात. मध फक्त आपण खातो, त्याच्यासाठी मधमाशा नाहीये. पोलिनेशनच्या क्रियेमध्ये हेल्प करणाऱ्या मधमाशा आहे. आणि पोलिनेशन जर झालं नाही तर व्यवस्थितशीर फळं जे आहेत ते बनत नाही. बीज प्रसार, वनस्पती नष्ट होतील, बाकीचे घटक जे आहेत ते काम करणार नाही बरोबर सगळे. आणि याच्यासाठी मधमाशा इम्पॉर्टंट आहे. आता पुढचं आहे की ही सगळी इकोसिस्टीम एवढी छान आहे, सगळ्या गोष्टी छान आहे, मग याच्यामध्ये हस्तक्षेप कोण करतो? हस्तक्षेप कोण करत असेल याच्यामध्ये? त्या इकोसिस्टीम मध्ये जाऊन हस्तक्षेप करण्याचं कोण काम करत असेल?
उत्तर येऊ द्या चॅटमध्ये. ह्युमन, बरोबर, ह्युमन. इथं नावाचं ह्युमन इंटरफरन्स, मानवी हस्तक्षेपामुळे परिसंस्थेचा ऱ्हास. Many human activities have side effects on the functions of ecosystem and their cause their diminishment. Example, mining and excessive cutting of trees changes the use of the land. So interaction between biotic and abiotic factor are also affected. मनुष्य सोडला तर इतर प्राणी कोणतेच इकोसिस्टीम मध्ये हस्तक्षेप करत नाही. कोण्या कुत्र्याला गाडी नाही पाहिजे, गाईला चांगले कपडे नाही पाहिजे, म्हशीला मेकअपचं सामान नाही पाहिजे, हे सगळं पाहिजे माणसाला. मग याच्या या हस्तक्षेपामुळे इकोसिस्टीम मध मध कोण खात, मध मध कोणाला पाहिजे, मध बाकीच्या प्राण्यांना काही काम नाही मधाचं. ते मध मधमाशीने स्वतःच अन्नासाठी बनवलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे का एक कन्सेप्ट आहे वेगन, वेगन नावाचा कन्सेप्ट. वेगन, वेगन कन्सेप्ट काय माहिती आहे का कोणाला? हँड रेस करा बरं. आजकाल वेगन बनण्याची फॅशन झालेली आहे सुरू. वेगन, तर वेगन म्हणजे काय? जे इंस्टाग्रामवर रील पाहत असतील त्यांनी ते वेगन हा शब्द ऐकला असेल. मी तुम्हाला हिंट देतो अजून. सिनेमातला एक हिरो आहे रितेश देशमुख, त्यांची पत्नी आहे जेनेलिया डिसूजा. ते त्यांच्या मुलांना एक गोष्ट देत नाही. काय माहिती आहे का तुम्हाला? यस असेल तर यस म्हणा, नो असेल तर नो म्हणा. म्हणजे मी सांगतो नो, रसिकाला माहित नाही. ते मुलांना, त्यांच्या मुलांना किंवा ते स्वतः प्राण्याच्या दुधापासून बनलेले पदार्थ देत नाही. प्राण्याचं दूध, म्हशीचं दूध असो, गाईचं दूध असो, कोणतंही दूध असो, ते त्याला दुधापासून बनलेले सगळे पदार्थ आले त्याच्यामध्ये. मग खवा आला, ताक आला, दूध आलं, लोणी आलं, तूप आलं, सर्वच सर्व. हे जे लोक खात नाही त्याला वेगन नाव आहे, वेगन. आणि आजकाल वेगन बनण्याचा ट्रेंड सुरू झालेला आहे. कारण हे जे दूध आहे, हे दूध त्या प्राण्याने त्याच्या आईसाठी बनवलेलं आहे. आपल्या शरीराला त्याचा फारसा उपयोग नाही. आपल्या शरीराला जर दूध उपयोगाचं असतं तर आपल्याला निसर्गाने तशी व्यवस्था केली असती, अजूनही तुम्हाला दूध भेटलं असतं. बरोबर आहे ना? पण कोणताच प्राणी मोठा झाल्यानंतर दूध घेत नाही. म्हणून लोकांच्या जवळ आता कन्सेप्ट आलेला आहे वेगन बनण्याचा, की दूध आणि दुधाचा कोणताही पदार्थ आपण खायचा नाही. त्याला वेगन असं नाव आहे. तुमच्या एक्स्ट्रा माहितीसाठी मी तुम्हाला माहिती दिली. ते different human activities have different effects on ecosystem. They can be transformation of an ecosystem one another to extinction of a species. त्यांनी एखादं इतकं शोषण केलं प्राण्यांचं, जसं एक शिंगी गेंडा, त्याच्या शिंगामध्ये औषधी आहे. मग शिंगामध्ये औषधी असेल तर ते केमिकलच्या स्वरूपामध्ये असेल, त्याच्यासारखं दुसरं केमिकल बनवा ना तुम्ही. त्यासाठी एका शिंगासाठी एक गेंडा बंदा मारायचा. काय होते? ते प्राणी नष्ट होऊन जातात. हा झाला प्राणी नष्ट करण्याचा. आणि इन्क्रीजिंग यूज ऑफ रिसोर्सेस ड्यू टू इन्क्रीजिंग पोल्युशन. तुमच्या समोर चित्र दिलेलं आहे गंगा नदीच्या घाटाचं किंवा नद्यांच्या जिथं तीर्थक्षेत्र आहे त्या नद्यांचं काठाचं आहे तीर्थ हे क्षेत्र. एक साधी गोष्ट आहे, आपले सण तेव्हार केव्हा येतात, गणपतीचे उत्सव येतात, देवीचे उत्सव येतात. आपलं मोठ्यात मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला शौक आहे की मोठ्यात मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला मूर्ती पाहिजे. मग तुम्ही असं म्हणसाल की बा गणपती बसवायचा नाही का आपण? हो, बसवायचा, तो आपल्या परंपरेचा भागच आहे. पण शास्त्रानुसार जर पाहिलं तर मृत्तिकेचा गणपती सांगितलेला आहे, मातीचा. म्हणजे सण ज्यांनी तयार केले त्यांनी स्पष्ट सांगितलं की मातीचा गणपती पाहिजे, मातीच्या गणपतीला महत्व आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसचा गणपती थोडीच सांगितला. बरोबर आहे ना? येस ऑर नो मध्ये उत्तर द्या मला. प्लास्टर ऑफ पॅरिसचा गणपती कोणी सांगितला का? नो, बरोबर आहे. आणि मोठ्यात मोठा नाही पाहिजे, लहान छोटा मूर्ती पाहिजे, छोटीशी मूर्ती पाहिजे.
त्याला एक फूल बसवते आणि मग आता आपलं कसं आहे, मोठ्यात मोठी मूर्ती, मोठ्यात मोठे मंडळ, मोठे मोठे मूर्त्या आणतात त्याच्यामध्ये आणि ह्या मूर्त्या पाण्यामध्ये टाकतात आणि पाण्याचं पोल्युशन होते त्या ठिकाणी. हे निर्माल्य आहे, हे निर्माल्य. आपल्या घरातल्या पूजेचं सामान आपण पाण्यामध्ये जाऊन फेकतो तीर्थक्षेत्रामध्ये. या फुलांपासून धूप बनवा असं सांगितलेलं आहे. पण आपण ते फुलांपासून धूप न बनवता त्याला पाण्यामध्ये फेकून देतो, म्हणजे आपण अर्धवट आचरण करतो, पूर्ण आचरण करत नाही आणि त्याच्यामुळे आपल्या इकोसिस्टीमवर परिणाम होतो. Ecosystem can be provide basic needs of normal condition, but due to the increase in population, man kept snatching natural resources on a large scale. मोठ्या प्रमाणामध्ये आपण शोषून राहिलो. छोटंसं घेतलं तर काही फरक पडत नाही. पण मोठं ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस इकोसिस्टीमवर परिणाम होतो. Changing lifestyle demands more than necessary that has increased the stress of the ecosystem, has generated vast amount of waste. जुन्या काळचे लोक एक वस्तू वारंवार वापरत होते, तिला दुरुस्त करत होते. आता दुरुस्त करण्याचा तर विषय खतम झाला. डायरेक्ट गेलं की नवीन यूज अँड थ्रो. त्यामुळे काय होते, फॅक्टऱ्यांची संख्या वाढली आणि फॅक्टऱ्यांची संख्या वाढल्यामुळे इकोसिस्टीमवर त्याचा परिणाम झाला. याला कारण आहे अर्बनायझेशन. हे दुसरं कारण आहे अर्बनायझेशन. ड्यू टू द कंटिन्युअस प्रोसेस ऑफ अर्बनायझेशन, शहरीकरणामुळे मोर अँड मोर ऍग्रिकल्चरल लँड, marshland, wetland, forest, grassland are being destroyed for building and other basic facilities around. As a result of human interfaces, ecosystem either change or get completely destroyed. काय होते पहा, शहरांचं शहरं वाढून राहिले. मग शहरं कसे वाढणार आहे, जंगल तोड करून शहर वाढणार आहे. मुंबई हे 7 बेटांचं छोटस गाव होतं पोळ्यांचं. त्याच्यातल्या मधातली खाडी भुजवून त्याच्यामध्ये माती आणून टाकून टाकून त्याचं आज मुंबई सारखं मोठं शहर बनवलं. मग त्या ठिकाणी जी इकोसिस्टीम असेल, त्यावेळेस जी एक्झिस्ट मध्ये असेल, ती नष्ट झाली. त्याचा परिणाम जो आहे तो वातावरणावर झाला. इंडस्ट्रियलायझेशन अँड ट्रॅफिक. इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे काय, औद्योगिकरण आणि वाहतूक. औद्योगिकरण, कारखान्यांची संख्या वाढली, वाहतुकीची संख्या वाढली. पूर्वी गाड्या रस्त्यावर खूप कमी होत्या, रोड लहान लहान होते. आता रोड मोठे झाले, गाड्यांचं प्रमाण एवढं वाढलं की टू व्हीलर समोरासमोर धडकते. हे तुम्ही रस्त्यावर पाहत असाल, तिरपे तारपे चालणारे पोट्टे, तेवढा तिरपा पाय की चालला इकडे तिकडे फिरत. काही पाहणं नाही रस्त्यामध्ये, कोण येऊन राहिलं, काय येऊन राहिलं, चालले. आणि सरळ सरळ ऍक्सिडेंटचं प्रमाण या ठिकाणी वाढलं. इंडिकेटर, टर्न टर्न करताना इंडिकेटर देणं तर कोणाला माहितच नाहीये की आपण टर्न करून राहिलो, आपण थांबून राहिलो. तुम्ही सर स्क्रीन दिसत नाही म्हणते. अच्छा, कोण दिसत नाही म्हणते हे परत? श्रद्धा, शिवानी, गौरी. थांबा एक मिनिट, मी परत शेअर करतो तिला. हे एका स्क्रीनवर आलो मी आणि आता परत हे दुसऱ्या स्क्रीनवर वापस गेलो. आता दिसते का? येस ऑर नो मध्ये उत्तर द्या मला. दिसत नसेल स्क्रीन तर तुम्हाला एक्झिट करून एंट्री करावी लागेल. येस, ओके ओके, दिसते. नंतर पुढचा विषय येतो टुरिझमचा. टुरिझम म्हणजे काय, एखाद्या ठिकाणी एखाद्या प्रेक्षणीय स्थळामध्ये, निसर्गरम्य स्थळामध्ये आपण जाऊन भेट देणे. आता निसर्गरम्य स्थळामध्ये आपण जाऊन भेट देतो तर आपल्या घरून प्लास्टिकच्या थैल्यांमध्ये अन्न पदार्थ घेतो, खाण्याला घेतो आणि तिथं खाल्लं की पुड्या तिथं फेकल्या. म्हणजे चांगलं गोष्ट पाहण्यासाठी जातो आणि तिथं खराबा करून घेऊन येतो आपण. पर्यटनामध्ये जाणारे लोक तिथंच खातात आणि तिथंच फेकून जातात. कोण आणत बसीन घरी? म्हणून टुरिझमसाठी जे चांगले चांगले गाव आहेत त्यांचं सौंदर्य नष्ट करून टाकतात. काय काय, आता एखाद्या चिखलदरा आहे आपल्या जवळ, निसर्गरम्य ठिकाणी, लोणावळा आहे, खंडाळा आहे, सगळे आहे. त्या ठिकाणी जाऊन मोठ्या मोठ्याने गाणे वाजवतात. मस्त वाटते, एकदम जंगलामध्ये जाऊन गाणे वाजवलं की चांगलं वाटते. अरे गाणे वाजवायचं आहे तर घरी बसून वाजव ना गाणं. तुझ्या घरी त्या जंगलामध्ये कशाला गाणे वाजवायचे?
याला म्हणतात टुरिझम मध्ये मुळे सुद्धा नष्ट होते सौंदर्य त्या ठिकाणचे. त्यानंतर लार्ज डॅम्स ओव्हर द cover vast lands so that the forest or grassland in that area get converted into aquatic ecosystem. धरण बांधलं की त्याची तुंब साचते मागे. मग ती कुठं साचणार आहे? जमिनीवर साचणार आहे. आणि जमिनीवर साचल्यामुळे काय होते, त्या ठिकाणी जी जमिनीवरची इकोसिस्टीम आहे ती नष्ट होते आणि त्या ठिकाणी ऍक्वाटिक इकोसिस्टीम तयार होते आणि अशा रीतीने इकोसिस्टीमला खतरा पोहोचतो. नंतर येतो वॉर म्हणजे युद्ध. तुम्ही सध्या युद्ध पाहिलं असेल, इस्रायल आणि पॅलेस्टाईन मध्ये युद्ध सुरू आहे किंवा रशिया आणि युक्रेन मध्ये युद्ध सुरू आहे. सगळे सुंदर सुंदर शहर जे आहे ते पूर्णपणे नष्ट झाले बॉम्ब गोळ्यांमुळे, माइंड एक्सप्लोजनमुळे. त्या ठिकाणी जी लँडवर राहणारी जी लाईफ होत आहे ती नष्ट झाली. आणि याशिवाय नॅचरल डिझास्टर ज्याच्यामध्ये अर्थक्वेक, व्हॉल्केनो, फ्लड, ड्रॉट्स वगैरे असतात, हे सुद्धा इकोसिस्टीमला नष्ट करतात. म्हणजे इकोसिस्टीम नष्ट होण्याचे नॅचरलही कॉजेस आहेत आणि ह्युमनचे देखील कॉजेस आहेत. या ठिकाणी आपलं हे पूर्ण इकोसिस्टीम नावाचं प्रकरण जे आहे ते समाप्त झालं. आता एक शेवटचं प्रकरण लाईफ सायकल ऑफ अ स्टार, ते प्रकरण आपण उद्याला आपण घेऊ. या प्रकरणामध्ये कोणाला काही अडचण असेल तर मला तुम्ही विचारू शकता. आणि नसेल तर येस किंवा नो मध्ये सांगून द्या. नो, सायली मार्टिन नो दिलं उत्तर. नो, श्रेया कंकाळचे उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, ठीक आहे, काही हरकत नाही. उद्याला आपण भेटू इन द वर्ल्ड ऑफ स्टार्स मध्ये. याची जर का लिंक आली, म्हणजे रेकॉर्डिंग जर माझ्या कॉम्प्युटरवर झाली, तर मी लगेच तुम्हाला त्या ग्रुपवर किंवा आपल्या गुगल क्लासरूमवर शेअर करू, जेणे करून नंतरचे मुलं देखील हा क्लास पाहू शकतील. आजच्या दिवस आपण या ठिकाणी थांबूया. भेटूया उद्याच्या सत्रामध्ये. तोपर्यंत बाय बाय.